आपल्या सगळ्यांच्याच घरी फ्रीज असतो, नाही का? म्हणजे हिवाळा असो वा उन्हाळा, अन्न ताजं ठेवायचं तर फ्रीज हवाच. आपण त्यावर पूर्णपणे अवलंबून असतो. पण जरा विचार करा, जर आपल्याला कळलं की आपण तो चुकीच्या पद्धतीने वापरतोय तर? हो, हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, पण हे खरं आहे. एका अभ्यासानुसार तब्बल 90% लोक फ्रिज वापरताना नकळतपणे त्याच सामान्य चुका करतात. आणि ह्या चुकांचा परिणाम थेट आपल्या अन्नावर आणि आरोग्यावर होऊ शकतो. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न समोर येतो. ज्या फ्रीजला आपण अन्न वाचवणारा एक हिरो समजतो, तोच नकळतपणे आपलं अन्न खराब तर करत नाहीये ना? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपल्याला एक सवयच असते, नाही का? फळं, भाज्या, मसाले, उरलेले जेवण सगळं काही उचलून आपण थेट फ्रीजमध्ये ठेवतो. असं वाटतं की तिथे ते जास्त काळ टिकेल. पण खरं सांगायचं तर काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने ते फक्त खराबच होत नाहीत, तर ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतात. तर मग चला बघूया की नेमके कोणते पदार्थ आहेत ज्यांना फ्रीजच्या थंडीपासून दूर ठेवायला हवं. या यादीतला पहिला पदार्थ आहे फळांचा रस म्हणजे ज्यूस. तज्ज्ञांच्या मते तो नेहमी ताजाच्या ताजाच प्यायला पाहिजे. बघा, जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलेला ज्यूस प्यायल्याने त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते आणि यातून फूड पॉयझनिंगसारखा गंभीर त्रासही होऊ शकतो. त्यामुळे ज्यूस बनवला की लगेच पिऊन टाकणं हेच सगळ्यात उत्तम. आता बोलूया कच्च्या मांसाबद्दल. याला साठवण्यासाठी खूपच कमी तापमानाची गरज असते आणि तेवढं तापमान आपल्या घरातल्या सामान्य फ्रीजमध्ये मिळतंच असं नाही. आपल्या फ्रीजचं जे सामान्य तापमान असतं ना, ते कच्च्या मांसातल्या बॅक्टेरियाची वाढ थांबवण्यासाठी खरं तर पुरेसं नसतं. त्यामुळे ते जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तर अन्न विषबाधेचा धोका अनेक पटींनी वाढतो. बरं, आता बोलूया एका अशा फळाबद्दल जे बहुतेक लोक चुकून फ्रीजमध्ये ठेवतात, आणि ते म्हणजे केळी. होतं काय की फ्रीजमधल्या थंडीमुळे केळी पिकण्याची प्रक्रिया तर थांबते, पण तिची साल मात्र लवकर काळी पडायला लागते. यामुळे केळ्याची नैसर्गिक गोड चवही कमी होते. म्हणून केळी नेहमी बाहेरच ठेवावी. पुढचा पदार्थ आहे दही. दही तापमानातल्या बदलांसाठी खूपच संवेदनशील असतं. आपण दही सतत फ्रीजमधून आत बाहेर करतो. या तापमानातल्या बदलांमुळे दह्याचं टेक्स्चर बिघडतं, त्याला पाणी सुटतं आणि ते लवकर आंबटही होतं. पण प्रश्न हा आहे की हे पदार्थ फ्रीजमध्ये नक्की खराब का होतात? याचं एक मोठं कारण आहे त्यांची जागा, विशेषतः फ्रीजचं दार. दूध हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याला माहीत आहे की ते लवकर खराब होतं, तरीही सोयीचं पडतं म्हणून आपण ते फ्रीजच्या दारातच ठेवतो. आणि बटरचंही तेच. तेही सोयीसाठी आपण दारातच ठेवतो, पण ही एक खूप मोठी चूक आहे. विचार करा, प्रत्येक वेळी आपण फ्रीजचं दार उघडतो तेव्हा दारातल्या सगळ्या वस्तू बाहेरच्या गरम हवेच्या संपर्कात येतात. साहजिकच फ्रीजच्या आतल्या भागापेक्षा दाराचं तापमान हे नेहमीच जास्त आणि अस्थिर असतं. आणि याच तापमान बदलामुळे दूध आणि इतर पदार्थ लवकर खराब होतात. आणि बटरचं काय? फ्रीजच्या दारात सतत राहिल्यामुळे ते खूप थंड आणि कडक होतं. त्याचा जो नैसर्गिक मऊपणा असतो तो निघून जातो आणि चवीतही फरक पडतो. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण नक्की काय लक्षात ठेवायचं? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी नसतो. विशेषतः दूध आणि बटरसाठी फ्रीजचं दार म्हणजे एक प्रकारचं डेंजर झोन आहे. चुकीच्या पद्धतीनं अन्न साठवल्यामुळे फक्त त्याची चव आणि पोतच बिघडत नाही, तर आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. तर मग आता या माहितीनंतर जरा विचार करा, आज आपण आपल्या फ्रीजमधून अशी कोणती वस्तू बाहेर काढून योग्य जागी ठेवणार आहोत?